एषसुरासुरमनुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुण्यतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नानदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं दहनमो गणहराणम् अज्जावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाण समं समासेज्य उपसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या जीवनात कशी तफावत असते. अज्ञानीकडून प्राप्त झालेली दीक्षा आणि ज्ञानीकडून मिळालेली दीक्षा याच्यामध्ये महत् अंतर आहे. अनुभवांती त्यामधले बारकावे सूक्ष्मता ज्ञानीला अवगत असतं आणि अज्ञानीच्या जीवनात वरपांगी केवळ शाब्दिक तत्वज्ञान असतं. त्याच्यामुळे अज्ञानींनी ज्या व्यक्तींना दीक्षा दिलेली आहे त्या व्यक्तींचा त्या भवामध्ये मोक्षाची प्राप्ती म्हणजे उद्धार होणं शक्य नाही. त्यांना भलाई अत्यंत काटेकोरपणे जसं सांगितलेलं आहे तशा रीतीने व्रतांचं आचरण केलं, सामान्यपद निभावलं तरी देखील त्या भवात मोक्ष प्राप्त होत नाही. त्याचं फळ त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सुमनुष्यपणा आणि सुभोग भूमीमध्ये जन्म, वैमानिक देवांमध्ये जन्म असं असू शकेल. आणि मिथ्या दृष्टीने दिलेलं व्रत आणि तोही आचरण करणारा त्या ठिकाणी तशा प्रकारचा एकदम शंका घेणारा किंवा पूर्णतः समर्पण नसणारा श्रमण असेल तर त्याला हीन अशा पुण्याची प्राप्ती होते. कुभोग भूमीमध्ये त्याचा जन्म होऊ शकतो किंवा भवनत्रिकामध्ये त्याचा जन्म होईल किंवा अभियोग्य किल्बिषक आदी जातींचे देव तो पर्याय धारण करेल. अशा प्रकारची आपण गाथा बघितलेली होती. आणि यानंतर याला जोडून असणारी गाथा आपण बघू पहिल्यांदा आणि नंतर 2 गाथांचं एकत्रित समालोचन बघू. की कारण विपरीतता आणि फल विपरीतता याच पद्धतीला परत सांगत आहे. मागच्या गाथेमध्ये महत्वाचा शब्द आलेला होता तो छद्मस्त विहित वस्तू. याचा अर्थ आपण बघितला होता की छद्मस्तांनी निरूपित केलेलं तत्व, त्यांनी सांगितलेल्या देवगुरुशास्त्र, त्यांनी सांगितलेले व्रत, ध्यान किंवा नियम या सगळ्यांना आपण म्हटलेलं होतं छद्मस्त विहित वस्तू. आता या गाथेमध्ये आचार्य कथन करतात. अविविध परमत्थेषु विषयकसाय धिगेषु पुरिसेषु जुट्टं कदं च दत्तं फलदिकुदेवेषु मनुवेषु. अविदित परमत्थेषु विषयकसाय विधेषु विगेषु पुरिसेषु जुष्टं कदं च दत्तं फलदिकुदेवेषु मनुवेषु. अविवदित परमत्थेषु जो पदार्थाला जाणत नाही, अविदित आहे, ज्याला ज्ञात नाही, परमार्थ वस्तू काय आहे, वस्तुतत्व कसं आहे याचं ज्ञान ज्यांच्या जीवनात नाही आणि विषय कसाय अधिगेसु पुरिसेसु आणि जे विषय कशांनी अधिक आहे अशा पुरुषांमध्ये म्हणजे ज्यांचं चित्त अजूनही विषय कषायांमध्येच लीन आहे. जरी बाह्यतः अशा प्रकारचं सामान्य स्वीकारलेलं असलं तरी अंतरंगामधला अभिप्राय मात्र विषय कषायांपासून हटलेला नाही.
कुठे ना कुठं त्यांच्या जीवनामध्ये अशा विषयीची दुरून का होईना आसक्ती विद्यमान आहे. भलाई शारीरिक भोग तो करत नाही, शरीराने त्याचा त्याग केलेला आहे, पण मनाच्या माध्यमातून अजूनही त्याचा त्याग झालेला नाही असा विषय कषायांमध्ये तो अजूनही अधिक आहे. असा जुठ्ठम कदम च दत्तम, सेवा आणि उपकार आणि दान कुदेवेसु मनुजेषु फलदी, त्याच्या जीवनामध्ये तो सेवा करत असेल, वैयावृत्त करत असेल, दान देत असेल, शुभक्रिया करत असेल, बाह्यतः त्या क्रिया शुभ असल्या तरी देखील जोपर्यंत मिथ्यात्व जीवनात आहे तोपर्यंत निश्चयाने त्या क्रिया खऱ्या अर्थाने शुभोपयोगाच्या क्रिया म्हटल्या जात नाही. लक्षात घ्या, प्रवचनसार ग्रंथामध्ये आपण बघितलेलं आहे की पहिले 3 गुणस्थानं हे अशुभोपयोगाची गुणस्थान आहे, 4 ते 6 गुणस्थानं ही शुभोपयोगाची गुणस्थान आहे, आणि 6 पासून पुढची 10, 7 पासून पुढची 10 पर्यंतची गुणस्थानं ही शुद्धोपयोगाची सांगितली आहे. 13वं आणि 14वं गुणस्थान शुद्धोपयोगाचं फळ सांगितलेलं आहे. अशा तऱ्हेने ही उपयोगाची विभागणी आहे. जर तो मिथ्या दृष्टी आहे तर त्यांनी बाह्यतः देखादेखी, रूढीनी, कुणाच्या सांगण्यावरून अशा प्रकारे सामान्यत्व स्वीकारलं असेलही कदाचित, परंतु क्रियाही त्याची शुभ दिसत असेल, परंतु अंतरंगामधला अभिप्रायच विपरीत आहे. त्यामुळे त्याच्या जीवनात निश्चयनयाने बघितलं तर शुभोपयोग देखील असत नाही. शुद्धोपयोगाची तर गोष्टच नाही, पण निश्चयनयाने शुभोपयोग देखील त्याच्या जीवनात असणं असंभवनीय आहे. शुभोपयोगाची सुरुवात ही 4थ्या गुणस्थानापासून आहे, आणि म्हणून अशा प्रकारे ते क्रिया करत असतील, दान देत असेल, पण त्या दानाच्या मागे कदाचित उद्देश मला जगात सर्वश्रेष्ठ दानदाता म्हणून म्हटलं पाहिजे. वैयावृत्त करत असेल, वैयावृत्त करताना त्याची अशी अंतरंगात अभिलाषा असेल की लोकांनी माझा मान सन्मान करावा, मला पदवी द्यावी, अशा प्रकारची कुठे ना कुठे अंतरंगामध्ये त्याची इच्छा जागृत असते, आणि म्हणून ते मिथ्यात्व पण त्याच्या जीवनात त्याला सुदेवाची प्राप्ती होऊ देत नाही. देवांमध्ये गेला तरी हीन पुण्य घेऊन तो जन्माला जातो, कारण सम्यक दृष्टीसारखं सातिशय पुण्य मिथ्या दृष्टीच्या जीवनात कधीही दिसत नाही. मिथ्या दृष्टीच्या जीवनात अशा प्रकारच्या पुण्यक्रिया जरी दिसल्या तरी तात्पुरता 1-2 भव त्याच्या जीवनात सुधारतील, परंतु परत तो मूळ पदावर येईल, परत तो निगोदी किंवा त्रसपर्यायी म्हणजे विकलत्रय किंवा नरक आदी अशा प्रकारच्या पर्यायीला तो परत धारण करेल. उत्तरोत्तर पुण्याची प्राप्ती आणि मोक्ष सुखाचं कारण असणारं सातिशय पुण्य त्याच्या जीवनात असत नाही. ही गोष्ट या गाथेमध्ये स्पष्ट केली. म्हणून कारण विपरीत आहे. मुळातच कारण जर चुकीचं आहे तर फल विपरीतच मिळणार आहे. अभिप्रायच अंतरंगामध्ये चुकीचा आहे, उद्देशच चुकीचा आहे, तर आम्हाला नक्कीच त्यामध्ये क्रिया चुकीची दिसणार आहे. भलाई आम्ही ती क्रिया त्या ठिकाणी कथनचित व्यवहाराच्या भूमिकेत आम्ही त्याला चांगली देखील म्हणू, आणि अशुभापासून वाचण्यासाठी तीही कथनचित चांगली म्हणता येऊ शकते. पण निश्चयनयाचे जे ज्ञाते आहे, समीची ज्ञाते, ते मात्र या क्रियांना एकदम पूर्णतः शुद्ध शुभ क्रिया मानणार नाही, आणि म्हणून या गाथेत हीच गोष्ट स्पष्ट केलेली आहे. टीका पहा. ज्या काही छद्मस्तांनी सांगितलेल्या, इथे छद्मस्त याचा अर्थ अल्पज्ञानी, अल्पज्ञानींनी सांगितलेल्या देव, गुरु वगैरे वस्तू आहेत, त्या म्हणजेच कारण विपरीत आहे. कारण ज्यांची स्वयं खऱ्या देवांची श्रद्धा डामडोल आहे, त्यांच्या श्रद्धेमध्येच विपरीतपणा, एकांतपणा, अज्ञानपणा असू शकतो.
त्यांनी कथन केलेल्या देवांच्या मान्यतेमध्ये, आप्तांच्या मान्यतेमध्ये काही ना काही विपरीतता कुठं ना कुठं आपल्याला दिसणार आहे. तर अशी ही विपरीतता देवांच्या बाबतीत, शास्त्राच्या बाबतीत किंवा गुरूंच्या बाबतीत नक्की त्यांच्या जीवनात आणि प्रतिपादन करण्यामध्ये असणार आहे. खऱ्या देवांचं स्वरूप सांगताना जे वितरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी आहे त्यांना खरे देव म्हटल्या गेलेले आहे. जे खरं शास्त्र आहे ते आप्तोपज्ञम, अनुल्लंघ्यम, अदृष्टेष्ट विरोधकम, तत्वम, तत्वोपदेश, कृत सार्वम, सर्वांसाठी जे खुलं आहे. शास्त्रम का पथ घट्टणम, का पथ म्हणजे मोक्षाच्या विपरीत असलेला पथ, त्याला म्हणायचं का पथ. आणि त्या का पथाचं निराकरण करणारं खरं शास्त्र असतं. खऱ्या देवांबद्दलही सांगताना रत्नकरण श्रावकाचार्य मध्ये अत्यंत महत्वाचा विषय सांगितला की विषयाशा वशातीतो निरारंभो परिग्रह, निरारंभ हा अपरिग्रह. नंतर ज्ञान ध्यान तपोरक्त तपस्वी स प्रशस्यते. असा हा तपस्वी आहे की जो विषयांकषयांपासून, अंतरंगापासून निवृत्त आहे. बहिरंगतः नुसता त्याग जीवनात नाही, मन वचन काये पूर्वक त्याच्या जीवनात त्यांचा त्याग आहे. म्हणून असे जे छद्मस्थांनी कथन केलेलं देवांचं, शास्त्राचं, गुरुचं स्वरूप असेल किंवा जगराहाटीची वस्तुव्यवस्था जरी ते प्रतिपादन करत असेल तरी देखील त्यांच्या मान्यतेत कुठे ना कुठे अभिप्रायामध्ये फरक जरूर आहे. ते पुरुष, जे पुरुष खरोखर शुद्धात्म परिज्ञानाने रहित असल्यामुळे, एक एक शब्द अत्यंत महत्वाचा आणि अगदी तिथे चपलख बसणारा असा आचार्यांनी निवडलेला आहे. शुद्धात्म परिज्ञानाने जे रहित आहेत, त्यामुळे शुद्धात्म परिणती प्राप्त न केल्यामुळे परमार्थाला जाणत नाही. शाब्दिक ज्ञान तर त्यांच्या जीवनात 11 अंग 9 पूर्वाचं असू शकतं, पण प्रतितीयुक्त ज्ञान ते नसेल तर खऱ्या अर्थाने परमार्थ त्यांना ज्ञात नाही, खऱ्या अर्थाने वस्तुस्वरूप त्यांनी जाणलेलं नाही. आणि ते विषय कषयांनीही अधिक असतात. अधिक असतात याचा अर्थ त्यांच्या अंतरंगामध्ये अजूनही विषय कषयांची ज्वाला मंद रूपाने का होईना, ज्ञातही नसेल कदाचित बुद्धिपूर्वक, पण त्यांच्या जीवनात ती विद्यमान आहे. त्यांच्या ठिकाणी शुभोपयोगात्मक सेवा, उपकार, दानाचं फळ म्हणजे केवळ हीन पुण्याची प्राप्ती असून ही फलाची विपरीतता आहे. आणि ते फल म्हणजे कुदेवत्व आणि कुमनुष्यत्व हे आहे. आणि अशा तऱ्हेने त्यांच्या जीवनात ह्या क्रिया दिसत असल्या तरी देखील ह्या क्रिया जसं निकृष्ट जमिनीत बी पेरल्यानंतर पात्र समोरचं म्हणजे जमीन जर निकृष्ट आहे तर ते बी फलदायी होत नाही. त्याप्रमाणे या पात्रामुळे याचं ही जे बीज आहे, सेवा आहे, वैयावृत्त आहे, दान आहे, हे फलीभूत झालेलं नाही, निरर्थक झालेलं आहे. किंवा हीन पुण्य, तात्पुरतं पुण्य त्याला मिळत आहे, पण अंततोगत्वात ते पुण्य सातिशय पुण्य नसून परत पापामध्ये परिवर्तित होणार आहे. आणि म्हणून प्रतीती करवितात की कारण विपरीतेत फलाची अविपरीतता सिद्ध होत नाही. 2 गाथा आपण बघितल्या आणि या 2 गाथांचं आपण निरूपण बघू. मागच्या गाथेत म्हणजे कालच्या छद्मस्थ विहित वस्तू या गाथेत आणि आत्ताच्या गाथेत कारणाची विपरीतता आणि कार्याची विपरीतता सांगितलेली आहे. सर्वज्ञांनी व्यवस्थापित तत्वात तत्पर अशा शुभोपयोगाने पुण्य संचयपूर्वक मोक्ष प्राप्ती होते.
जे सर्वज्ञ भगवंतांनी, म्हणजे या ठिकाणी सर्वज्ञ भगवान आहे, गणधर आहे, सम्यक ज्ञानी आहे, जे जे कुणी सम्यक ज्ञानी आचार्य उपाध्याय साधू असतील, या कुणीही प्रतिपादन केलेलं तत्व हे मोक्षाची प्राप्ती करून देणारं असतं. म्हणून पहा, आपण शास्त्र ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला शास्त्राची स्तुती म्हणजे सुरुवातीची भूमिका म्हणत असताना श्री सर्वज्ञ देवाः गणधर देवाः प्रतिगणधर देवाः तेषां वचनानुसार मासाद्य ग्रंथाचं नाव श्रीमत्समय सार. ग्रंथ हा निरूपित केलेल्या आचार्यांचं नाव घेऊन आपण कथन करतो. याचा अर्थ जरी ती गाथा किंवा ते सांगणं हे अमृतचंद्र आचार्यांचं, कुंद कुंद भगवंतांचं, पूज्यपाद आचार्यांचं असलं तरी देखील त्याला पहिला बेस तर जो आहे हा सर्वज्ञ देवांचा आहे. ती जी वाणी आली आहे ही वाणी सर्वज्ञ प्रणीत आहे. म्हणून सर्वज्ञ देवा हा सर्वांना आम्ही पहिल्यांदा सर्वज्ञ देवांची आठवण तिथे करतो. मग गणधर देवा हा, कारण गणधरांनी ती 12 अंगामध्ये निबद्ध केली. म्हणून अर्थ करते तर तीर्थंकर, परंतु श्रुत करते किंवा द्रव्य ग्रंथ करते मात्र गणधर आहे. कारण त्यांनी ती दिव्य ध्वनी 12 अंगामध्ये व्यवस्थित निरूपित केलेली आहे. आणि नंतर प्रतिगणधर देवा हा, आणि तेषां वचनानुसार मासाद्य, त्यांच्या वचनाला अनुसरून त्या ठिकाणी हा ग्रंथ आपल्या समोर अवतरित होत आहे. आणि म्हणून ग्रंथाची टीकेची सुरुवात करताना कुंद कुंद आचार्यांनी किंवा अमृतचंद्र आचार्यांनी अथ शब्द वापरलेला आहे. अथ म्हणजे आमच्याजवळ ही आहे, ही जी परंपरा आली आहे त्या या अशा सर्वज्ञांकडून आलेली आहे, हे त्या ठिकाणी सूचक दाखविलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं जे तत्व आहे ते तत्व इदम एव ईदृशम एव तत्वम न अन्यथा. त्यांनी सांगितलेलं तत्व हे आहे आणि हेच आहे, अशाच प्रकारचं आहे, दुसरं कोणतंही असूच शकत नाही. इत्यकंपाय सांभुवत सन्मार्गे संशया रुची, ही रुची शब्द ठेवला सम्यक दर्शनासाठी. अशा प्रकारची रुची तत्वज्ञानात असेल आणि ही ज्याची प्रगाढ आहे, ज्याचा अभिप्राय समीचीन आहे, त्याच्या जीवनात जरी तो कोणत्याही प्रकारचं व्रत कदाचित पाळत नसेल, 4थ्या गुणस्थानावरती असेल, तरी देखील शुभोपयोगाची सुरुवात झालेली आहे. आणि असा जीव सातिशय पुण्याचा भागीदारी बनतो आणि परंपरेने मोक्षाची प्राप्ती देखील त्याला होते. कारण विपरीत असेल तर मात्र कार्यही विपरीत होते. छद्मस्त अज्ञानी जीवांनी व्यवस्थापित वस्तू म्हणजे खोटे देव, शास्त्र आणि गोरी आहे. आणि हीच कारण विपरीत आहे. ज्यांना तत्व योग्य रीतीने ज्ञात नाही ते छद्मस्त, त्यांच्याकडून जे दीक्षित आहे ते छद्मस्त विहित वस्तू, त्या अनुषंगाने जे दान, व्रत, अध्ययन, नियम, ध्यान करतात त्यांना हीन पुण्य प्राप्त होते, ते मोक्ष प्राप्त करत नाही. आचार्य जयसेन यांनी आपल्या टीकेमध्ये याबद्दल लिहिलेलं आहे की जे व्यवहार निश्चय मोक्ष मार्ग जाणत नाही, केवळ पुण्यालाच मोक्षाचे कारण मानतात. वास्तविकतः पुण्याला कोणतं कारण आहे? पुण्य हे नेहमी शुभाश्रवाचं कारण आहे. पुण्यावर शुद्धोपयोगाची साथ त्या पुण्यानी केली आहे, शुभ भावानी साथ शुद्धोपयोगाची केलेली आहे. म्हणजे म्हणून त्या शुभोपयोगाला देखील परंपरेने मुक्तीचं कारण म्हटलेलं आहे. जसं आमच्या मराठीत एक म्हण आहे की ओल्याबरोबर सुखही जळतं. ओल्याबरोबर म्हणजे ज्याच्या जीवनात काहीतरी बदनाम आहे, जो त्याच्या सोबत राहणारा निरपवाद असेल त्यालाही धब्बा लागल्या जातो.
दोन तऱ्हेच्या म्हणी या उलट्या कधी कधी वापरल्या जातं, सुक्याबरोबर ओलं जळतं असंही म्हटल्या जातं. पण मूळ म्हण आहे, ओल्याबरोबर सुखही जळतं. सुख तर जळतं म्हणजे या ठिकाणी ज्याच्यावर अपवाद आहे त्याला ओलं म्हटलेलं आहे. आणि असं ज्याच्या जीवनात आहे त्याच्याबरोबर ज्याच्या मनावर काहीही डाग नाही, जो अगदी कलंकरहित आहे, अशी व्यक्ती देखील त्याच्या सोबत असेल तर त्यालाही तशा प्रकारचं म्हटलं जातं. उदाहरणार्थ एखादा मद्यपी आहे आणि हा मद्यपी च्या सोबत एखादी सज्जन व्यक्ती असेल जी दारू पितही नाही आणि ती तिच्या सोबत निरंतर राहत असेल तर आम्ही सहज म्हणतो की त्याच्या सोबत ज्या अर्थी ही आहे त्या अर्थी ती पण दारू पिणारी आहेच. हा मी निष्कर्ष त्या ठिकाणी काढतो. त्याप्रमाणे पुण्य हे जीवनात बघायचंय की पुण्याला केवळ मोक्षाचं कारण मानणं हे युक्तियुक्त नाही. पुण्यामुळे शुभाश्रव होतो, पण या पुण्याने जर सोबत शुद्धाची केली, म्हणजे पुण्य जर शुद्धा बरोबर असेल तर त्या शुभाला देखील असं म्हटलं जातं की याच्यामुळे मोक्ष झाला. ते असे जे छद्मस्थ आहे ते असे अल्पज्ञानी आहे, अल्पज्ञानी आहे, अज्ञानी आहे. छद्मस्थांनी अज्ञानीकडून म्हणजे शुद्धात्म्याच्या उपदेशांनी रहित जे दीक्षित आहे ते छद्मस्थ विहित वस्तू आहे. त्या पात्र संसर्गाने जे व्रत नियम अध्ययन ध्यान दानादी करतात ते शुद्धात्म भावनेला अनुकूल नाहीत, त्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्ती होत नाही. अज्ञान रहित आत्मज्ञान रहित अज्ञानी जीवांना उच्च कोटीचा शुभोपयोग कधीही होत नाही. लक्षात घ्या, आत्मज्ञान विहित वस्तूंना म्हणजे आत्म्याचं ध्यान नाही, प्रतीती नाही आत्मतत्वाची, आणि केवळ आत्म्याविषयीचं तो निरूपण करत असेल तर अशा जीवाला देखील अज्ञानच आहे आणि याला कधीही सातिशय पुण्यबंध उच्च कोटीचं पुण्य तो जीवनात बांधत नाही. सम्यक्त्व असणाऱ्यांच्या जीवनामध्ये 63 शलाका पुरुष असू शकतात. जो मिथ्या दृष्टी आहे तो कधीही 63 शलाका पुरुषांचा भागी बनत नाही. किंवा 169 महापुरुष सांगितलेले आहे ते कोण बनतात तर सम्यक दृष्टी जीवच त्या पदाचे अधिकारी असतात. चक्रवर्ती पद कुणाला मिळू शकतं? जो सम्यक दृष्टी आहे त्याला चक्रवर्तीपणा मिळतो. नारायण प्रतिनारायण भलाई ते नरकात जाणारे आहे, पण नारायण बनत असताना सम्यक्त्व पदवी असल्यावरच नारायण पदाचं वैभव त्याला जीवनात प्राप्त होतं. म्हणजे ही 63 पुरुष हे सम्यक्त्व सहितच तशा प्रकारचा कर्माचा आश्रव करतात. म्हणून सातिशय पुण्य किंवा उच्च कोटीचा शुभोपयोग हा अज्ञानीच्या जीवनात असत नाही, ज्ञानीलाच तो मिळतो. ज्ञानहीन लोक पंचेंद्रियाच्या विषय भोगात लीन राहतात. आणि पुण्य हे 3 प्रकारचं लक्षात घ्या. एक, चैतन्य तत्वावर दृष्टी केंद्रित केली आहे पण उपयोग मात्र शुभ आहे, तेव्हा त्याला सातिशय पुण्यबंध होतो. म्हणजे आत्मतत्वाची प्रतीती ज्याला आहे, सम्यक दर्शन ज्याला झालेलं आहे, परंतु आत्ता मात्र उपयोग मात्र शुभ आहे, त्याला सातिशय पुण्यबंध त्या शुभोपयोगाने होतो, कारण शुद्धोपयोगाची त्याच्या जीवनात संगती आहे म्हणून. आणि ते पुण्य परंपरेने मोक्षाचे कारण मानले जाते. दुसरं, शुद्धात्म्याची प्रतीती नाही आणि तरीही सर्वज्ञ प्रणीत देव शास्त्र गुरूंची जीवनात आराधना आहे. हा पुण्य तर प्राप्त करतो, परंतु त्या भवात मुक्ती तो प्राप्त करू शकत नाही, कारण त्याला आत्मज्ञानच नाही.
पुण्याची प्राप्ती त्याला भलाई होईल, जाईल तो उत्कृष्ट. जर त्यांनी द्रव्यलिंगीपणा मुनीपणा जर उत्कृष्ट रीतीने पाळला तर त्याला नवग्रैवेकाच्या अंतिम ग्रैवेकापर्यंत तो जन्म घेऊ शकतो. लक्षात घ्या, अंतिम ग्रैवेकात जन्म घेणारा जो जीव आहे तो जीव मिथ्यादृष्टी पण असू शकतो. पण कोणता मिथ्यादृष्टी? ज्यांनी मुनिपद अखंडपणे श्रद्धा, म्हणजे श्रद्धा जरी नाही, शाब्दिक श्रद्धायुक्त ज्ञानानी सहित आणि अगदी काटेकोरपणे जीवनात आचरण केलेलं आहे, असा मिथ्यादृष्टी जीव नवग्रैवेकापर्यंत जन्म घेऊ शकतो. अशा तऱ्हेचं त्याला एवढं पुण्य प्राप्त झालं, पण अंतरंगामध्ये जी आत्मप्रतीती पाहिजे ती मात्र नसल्यामुळे तात्पुरते त्याचे भव सुधरतील. कदाचित नंतरच्या भवात सम्यक्त्व झालं तर त्याला मोक्षपदाचीही प्राप्ती होईल आणि अन्यथा परत चतुर्गती भ्रमण त्याच्या जीवनात येईल. म्हणून दुसऱ्या कोटीचा जीव अशा प्रकारचा आहे. तिसऱ्या प्रकारचा जीव आहे जो मिथ्यादृष्टीच आहे आणि कुदेव कुगुरु आणि कुशास्त्राचा आदर करणारा आहे. त्याला जीवनामध्ये हीन पदाची प्राप्ती होते. त्याच्या जीवनात पुण्यापसद म्हणजे हीन पुण्य त्याच्या जीवनात मिळतं. मनुष्यांमध्ये जाईल तर उत्कृष्ट मनुष्य तर होणार नाही, नीच जातीचा मनुष्य जसे सांभार किंवा अजून अशा निकृष्ट जातीमध्ये त्याचा जन्म होईल. देवांमध्ये जाईल तर देवांमध्ये देखील भवनत्रिकांमध्ये आणि तेही निकृष्ट जातीचे देव, वैमानिकामधले निकृष्ट जातीचे देव बनेल. अशा प्रकारचं त्यांचं हीन पुण्य असं असतं. याबाबत वृंदावन कवी लिहितात, महासट लोग जेन तिन्ही के शुभोपयोग, शुद्ध आत्मा के जानपणे करी हीन है. शुद्ध आत्म्याला न जाणता त्यांचा उपयोग असा हीन आहे. क्रोध मान माया लोभवंत तिन्हे वेन बोध, विषय रस भोग के विषय रस सुलीन है. विषय रसांमध्येच तो भोगतो आणि विषय रसामध्येच लीन आहे. तिन्हे जे सुगुरु मानी सेवे वैयावृत्त करे, प्रीती सो आहार देत कहे ये प्रवीण है. जाको फल पाई ते निदान नीच देव होत, नर नीच पापी सो सुपराधीन होत आहे. अशा तऱ्हेचं वृंदावन कवींनी म्हटलेलं आहे की तो अजूनही क्रोध मान माया लोभामध्ये व्यस्त आहे, विषय रस भोगत आहे आणि विषयांमध्ये तो तल्लीन झालेला आहे. बाकीच्या कुदेवांची वैयावृत्ती करून प्रीतीपूर्वक त्यांना आहार आदी करतो आणि हेच उत्कृष्ट आहे असं मानतो. त्यावेळेला त्याचं फळ निश्चितपणे हीन पुण्य असं ते जीवनात प्राप्त होतं. आणि म्हणून या गाथेचा प्रयोग आपल्याला जर करायचा असेल तर अंतस्तत्वाची रुची ठेवून पहिल्यांदा तर आम्हाला आत्मतत्व आत्मभान जागृत व्हायला पाहिजे. मी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आमचं आयुष्य पणाला लागलं तरी चालणार आहे, पण या प्रश्नाचं उत्तर मला या भवात प्राप्त झालं पाहिजे हा प्रत्येक दिवशी आम्ही विचार करायचा आहे. म्हणून अंतस्तत्वाची रुची ठेवून माझे किती भाव अनंत भाव मी वाया घालविले, अनंत भावामध्ये मी आत्मा आहे अशी आत्मप्रतीती मला झाली नाही या भावात. सामायिकाच्या आधी सकाळी उठल्यानंतर रात्री झोपताना हे चिंतन करायचं आहे की मी कोण आहे याची मला प्रतीती युक्त प्राप्ती व्हायला पाहिजे. अशी ही अंतस्तत्वाची रुची ही भावना जितकी आमच्या जीवनात प्रगाढ असेल तेवढंच आम्हाला त्या रुचीचं फळ जीवनात मिळणार आहे. म्हणून अशा देवगुरु शास्त्रांचीच मी जीवनामध्ये आराधना करेल. आणि दुसरं, क्षणिक आकुलतेमध्ये सुखबुद्धी सोडून क्षणिक आकुलता
आणि आम्हाला क्षणिक सुख तर खूप मिळालेलं आहे. कित्येकदा स्वर्गामध्ये आम्ही देवपणा पण भोगलेला असो. जघन्य, उत्कृष्ट आणि मध्यम भोगभूमीमध्ये देखील आमचा जन्म झालेला असेल. देवकुरु आणि उत्तर कुरु ही उत्कृष्ट भोगभूमी आहे, तिथेही आमचा कदाचित जन्म झालेला असेल. भरत आणि ऐरावत क्षेत्रामध्ये ज्या वेळेला षट परिवर्तनाचा काळ आणि उत्कृष्ट भोगभूमी होतो, तिथेही आम्ही कदाचित जन्म घेतलेला असेल. हे क्षणिक सुख, तात्पुरतं सौख्य, औटघटकेचं राज्य आम्हाला अनंत वेळा प्राप्त झालेलं असेल. परंतु आता मात्र मला या क्षणिक सुखाची आकुलता जीवनात नकोय. हे सगळं आकुलताजन्य आहे. मिळालं, काही दिवस भोगलं आणि परत अंततो गत्वा ये रे माझ्या मागल्या, अशी परिस्थिती असेल तर आम्हाला आता हे परत परत जन्म मरणाचं दुःख नको आहे. आणि म्हणून ही सगळी याच्यामधली सुखबुद्धी सोडून खऱ्या मार्गामध्येच मी अचलपणे स्थित कसं राहील याचा उद्यम जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. हा प्रयोगच आम्हाला या गाथांच्या माध्यमातून जीवनामध्ये करायचा आहे. आणि आता पहा, पुढची गाथा आपण बघूया. 258 नंबरची गाथा, की कारण विपरीततेमुळे फलाची अविपरीतता सिद्ध होत नाही. म्हणजे जर कारण विपरीत आहे तर फळ देखील विपरीतच मिळणार आहे. आणि विपरीत फल आहे तर कारणही विपरीतच असणार आहे. दोन्ही तऱ्हेने ही गोष्ट सिद्ध होते की जर कारण विपरीत आहे तर फळ नक्की विपरीत मिळणार आहे. आणि विपरीत फळ जर दिसत असेल तर कारण देखील विपरीत असतं. कधी कधी आम्हाला कारण दिसत नाही, केवळ त्याचा परिणाम दिसतो. आणि परिणामाला बघून आम्ही कारणाचा बोध जीवनात करू शकतो. की जर आमच्या जीवनात अशा प्रकारचं दुःख दिसतंय, अशा प्रकारची आकुलता दिसते, रोग दिसतंय, शोक दिसतो आहे, हे जर परिणाम आम्हाला दृग्गोचर होतात आहे तर याच्या मागचं कारण निश्चितपणे विपरीत आहे. ही गोष्ट आमच्या अंतःकरणात आम्ही रुजवली पाहिजे. आणि कधी कधी आम्ही करताना आम्हालाही कधी जाणवतं की हे चुकीचं घडत आहे. ही कारण विपरीतता जर जीवनात दिसत असेल तर आम्ही नक्की समजलं पाहिजे की याचं फळ आम्हाला नक्की पुढे चालून विपरीत मिळणार आहे. म्हणून ही गोष्ट दोन्ही पद्धतीने आपल्याला समजायची आहे की कारण विपरीत आहे तर फल विपरीत असणार आहे. आणि कारण विपरीत फळ आहे तर कारण देखील विपरीत असणार आहे. 258 नंबरची गाथा, यदि ते विषय कसाया पावती परुविदाव सत्थेसु किहते तप्पडी बद्धा पुरिसा नित्थास्रगा हुंती. यदि ते विषय कसाया पावती परुविदाव सत्थेसु किहते तप्पडी बद्धा पुरिसा नित्थारगा हुंती. यदि ते विषय कसाया पाव, विषय कषाय पाव आहे म्हणजे पाप आहे, ती सत्थेसु व परुविदा, असं सत्थेसु म्हणजे शास्त्रामध्ये जर निरूपित केलेलं आहे. विषय 5 इंद्रियांचे 5 विषय आणि कषाय क्रोध मान माया लोभादी हे जर पाप आहे असं शास्त्रात सांगितलं तर ते तप्पडीबद्धा त्या विषय कषायांमध्ये युक्त असलेला पुरीसा निस्तारगा किंवा होंदी, निस्तारक तरुण जाणारा, मोक्षाला जाणारा कसा असू शकतो, अशा प्रकारचा प्रश्न या गाथेत उपस्थित केलेला आहे. प्रथमतः विषय कषाय हे तर पापच आहे. पाप आणि पुण्य याच्यामध्ये जर आम्ही फरक केला तर खोट्या कल्पना उराशी बाळगून जे काही आम्ही क्रिया करतो त्या सगळ्या पाप क्रिया आहे. हिंसा, नृत, स्तेय, परिग्रह या सगळ्या
पापक्रिया आहे आणि त्यापासून विरतः व्रतः, त्यापासून जो विरत आहे ते म्हणजे पुण्य आहे, व्रत आहे. म्हणून विषय आणि कषाय हे तर पापच आहे. यांनी युक्त विषय कषाय वाण पुरुष सुद्धा पापच आहे. आता समजा आम्हाला पाप दाखवायचं आहे, पाप दाखवायचं आहे तर आम्ही कुणाला निर्देश करू? जिच्या जीवनात पापाची बहुलता आहे, जी हिंसादी कार्यामध्ये रत आहे, अशा जीवांना आम्ही म्हणू की पाप पाहायचंय ना तर या व्यक्तीकडे बघा, क्रोध पाहायचाय ना तर या व्यक्तीकडे बघा. म्हणजे क्रोध आणि व्यक्ती यांच्याशी अविनाभाव स्थापून आम्ही त्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी क्रोध किंवा पापरूप म्हणू. त्या विषय कषायवान पुरुषांमध्ये अनुरक्त जीवही पापामध्ये अनुरक्त असल्याने पापच आहे. आणि त्या अशा कषाई किंवा पापी व्यक्तीची जी सेवा शुश्रूषा करतात त्यांना देखील पापच म्हटल्या जातं. म्हणजे 3 तऱ्हेच्या या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. विषय कषाय पाप आहे, विषय कषायांमध्ये अडकणारी व्यक्ती पण पाप आहे, आणि विषय कषायांचा अनुराग जीवनात असणारी, त्याचं अनुसरण करणारी व्यक्ती देखील पापच आहे. आणि म्हणून विषय कषायवान पुरुष आपल्यामध्ये अनुरक्त असणाऱ्यांना पुण्यासाठीही कारण नाही, तर मग ते संसार निस्तारणा करता कारण कसे होतील? जर ते पापच आहे तर त्यांच्या माध्यमातून त्यांचा अनुसेवन करणारे अनुरागी असणारे पुरुष देखील पुण्याला बांधू शकत नाही. म्हणून या कारण विपरीतामुळे पुरुषांपासून अविपरीत फळ मिळणार नाही, अर्थात विपरीत कारणाचं अविपरीत फळ होणार नाही. उद्याला आपण परत ही गाथा स्पष्ट रूपात पाहू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.